महाराष्ट्रात अनेक ख्यातनाम कवयित्री होऊन गेल्या. त्यापैकी इंदिरा नारायण संत ह्या एक प्रसिद्ध कवयित्री होत. या कवयित्री कथाकार, ललित लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात. सहवास हा पहिला काव्यसंग्रह, शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह प्रकाशित, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे त्यांचे कवितासंग्रह, मृदगंध, मालनगाथा हे ललित लेखांचे संग्रह, तसेच लोकगीतांचे संकलन व संपादनाची इतर पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. या महाराष्ट्राच्या खाणीत जसे अनेक शूरवीर होऊन गेले, तसे महदंबा, जनाई, बहिणाबाई, अहिल्यादेवी, जिजाई यासारख्या मानिनीही होऊन गेल्या. ज्यांचा महाराष्ट्राला नेहमीच अभिमान वाटेल अशा या सर्व तेजस्वी कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा गौरव कवयित्रीने पंचारती या कवितेतून अतिशय भावनाशीलतेने व्यक्त केला आहे. चला तर मग आपण ही अतिशय गोड अशी अर्थपूर्ण कविता ऐकूयात. मराठीच्या महाराष्ट्रात स्वागत स्वागत, सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत, काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी, महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनीनी, शकुनाचा हाती दीप महादंबा आधी येई, रचे दीपांची आरास धवळल्या दिशादाही, नामयाच्या जनाईने केले सडा समार्जन, हात अबीर मंजिरी गंधे भारिले गगन, केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखण, चित्रे रेखिले स्वागता रंग प्राणाचे भरून, अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर, ओवाळून टाकायाला उभी राहिली तत्पर, देवी अहिल्याच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश, नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष, ओवाळाया महाराष्ट्र आज जिजाईच्या हाती, कोटी सूर्याच्या तेजाने उचंबळे पंचारती, कोटी सूर्याच्या तेजाने उचंबळे पंचारती, उचंबळे पंचारती.